निर्मूलन मुळासकट नष्ट करतो. आणि जाती निर्मूलन करायचं असेल तर आपल्याला प्रथम सुरुवात आपल्यापासून करावी लागेल. आपल्याला जातीच्या भावनेतून बाहेर पडावं लागेल. मग प्रत्येकाने ते आत्मदर्शनात केलं पाहिजे की मी माझ्या जातीय भावनेतून बाहेर पडलेलो आहे का, की आजही माझं जगणं वागणं बोलणं हे जातीय भावनेच्या अंतर्गत चालतं आहे. याचा प्रत्येकाने विचार करावा. याचं कारण असं आहे की बाबासाहेबांना मानणारा बहुसंख्य समाज आजही जातीवादामध्ये अडकलेला आहे. बौद्ध म्हणणारे सुद्धा पोट जातीमध्ये अडकलेले आहेत. आय एम सॉरी टू से दिस. आणि बाबासाहेबांनी तो जातीवाद मोडण्यासाठी म्हणून बुद्धाची शिकवण दिली आणि दोन महत्वाची तत्व सांगितली. जातीवादाचं तत्व काय आहे ते ब्राह्मणांनी ठरवून टाकलेलं आहे. मनुष्य जन्मास आला ज्या कुटुंबामध्ये, ज्या जातीच्या कुटुंबामध्ये, ती जात आणि त्याचा धर्म त्याला तेव्हा चिकटवून टाकायचं. त्याला लागली तुरुंगात टाकायचं, बाहेर पडू द्यायचं नाही. आणि मग त्या तुरुंगामध्ये तो आयुष्यभर जगतो. जन्मतः जात धर्म किंवा कुठली जीवन पद्धती कुठल्याही बालकावरती लादणं इथपासून मानसिक गुलामगिरीची सुरुवात होते. दिस इज द ओरिजिन ऑफ मेंटल स्लेव्हरी. ट्राय टू अंडरस्टँड. ओरिजिन ऑफ मेंटल स्लेव्हरी बालपणाच्या वयापासून सुरू होते. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की ज्या कुटुंबात, ज्या धर्माच्या माणसा कुटुंबामध्ये मनुष्य जन्मतो, तो धर्म, त्या परंपरा, ते रीतिरिवाज, ते श्रद्धाविश्वास त्या आयुष्याने शिकवतात. जेव्हा समजण्याचं, कळण्याचं वय येतं आणि त्यातल्या अनेक गोष्टी त्याला चुकीच्या वाटतात, तरी सुद्धा तो त्याच्या विरुद्ध खंड करत नाही. हे त्याची गुलामगिरी पक्क झाल्याचं 100% लक्षण आहे. आणि या प्रकारची भारताची मानसिकता आहे. ही मानसिकता तोडायची असेल तर बुद्धांना असं सांगितलं की हे तत्व नाकारलं पाहिजे. जन्मानं फक्त आपण एक मनुष्य प्राणी म्हणून जन्मास येतो सृष्टीच्या नियमाप्रमाणे. इट्स अ लॉ ऑफ नेचर. जसे सर्व प्राणी जन्मास येतात तसा मनुष्य प्राणी जन्मास येतो. आणि बाय बर्थ, जन्मानं कुणालाही श्रेष्ठत्व, उच्चपद किंवा मोठेपद किंवा योग्य अयोग्यता लाभत नसते. ती शेवटी कर्तृत्वानं मिळवावी लागते, करावं लागतं. म्हणून बुद्धानं कर्म याच्यावरती जोर दिला. मुला वसुल होती का मुळा होती ब्राह्मण, बुद्धाची भाषा. ज्याच्या वसुल होती ना ज्याच्या होती ना. म्हणजे ब्राह्मणी सिद्धांताच्या नेमकं विरोधात प्रतिपादन बुद्धानं 2,500 वर्षापूर्वी केलेलं आहे. हे नैसर्गिक प्राकृतिक सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि तरी सुद्धा भारतीय मनुष्य ते कबूल करायला, स्वीकारायला तयार नाही. आणि ज्या बाबासाहेबांनी हा विचार दिला, तो विचार घेणाऱ्या लोकांनी तो घेतला नाही. त्यांनी तो धुडकावून लावला. म्हणून आज बाबासाहेबांना मानणारी बरीचशी माणसं स्वतःला जी बौद्ध म्हणत असते, ती सुद्धा स्वतःला जन्माने बौद्ध म्हणतात. यू आर अ स्लेव्ह, यू आर नॉट बुद्धिस्ट. आय एम सॉरी टू से दिस. परंतु बाबासाहेबांच्या नावानं जन्मानं बौद्ध म्हणणारा मनुष्य हा जातीवादाचा गुलाम आहे, तो बौद्ध नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण सारी वयस्कर माणसं आहेत, पण आपली मुलं बाळ सुद्धा विहारात घेऊन जाण्याची तुमची हिंमत नाही, कारण मुलं तुमच्या ऐकणार नाहीत. काही खरं याच्यामध्ये असेल की आपण शोधा. परंतु आज आम्ही बाबासाहेबांचा प्रामाणिकपणे स्वीकार केलेला नाही. का केलेला नाही त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. स्वतः जातीय भावनेतून मुक्त झाला नाही तर कोणाला तुम्ही हे जातीय भावनेतून मुक्त होण्याचा सल्ला देणार किंवा मार्गदर्शन करणार? आणि कोणता धर्म प्रचार करता तुम्ही? काय सांगता लोकांना?
बुद्धाची कहाणी, बुद्धाची गोष्ट, बुद्धानं सांगितलेल्या गोष्टी त्या तुम्ही रिपीट करत आहात, यापेक्षा दुसरं काही नाही. आणि बुद्धानं नुसतं तत्वज्ञान मानण्यासाठी सांगितलं नाही. बुद्धाचे 3 फार महत्वाचे गुण आहेत, त्यावरती खरं म्हणजे हे तासनतास बोलावं लागेल, इतका महत्वाचा विषय आहे. पण बुद्ध ह्या एका व्यक्तिमत्वापासून आपल्याला खूप काही शिकायचं असतं, प्रत्यक्षात. आणि पहिला बुद्धाचा गुण आहे जो आपल्याला घेतला पाहिजे, इम्पार्शलिटी. बुद्धा इतका इम्पार्शल मनुष्य जगात दुसरा कधी. काय इम्पार्शल होता? तर बुद्धानं खरंच सत्य जसं आहे तसं जाणलेलं होतं. आणि सत्य जसं आहे तसं जाणलेलं असल्यामुळं आणि तशा प्रकारे स्वतःच्या जीवनात मानसिक परिवर्तन केलं असल्यामुळं त्यांचं वागणं, बोलणं, जगणं हे सारं एकसारखं होतं. यथावाची तथागत. म्हणून त्याला तथागत म्हटलं. बोली तसा चालेल, त्याची वंदावी पाहू दे, असं तुकारामांनी ते वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ असतो की बुद्धाची मानसिकता अशी एकरूप झाली होती कुशलांच्या बरोबर, कुशल चित्तामध्ये, की ते काही बोलले ते कुशलच असायचे, काही केलं कुशलच असायचं. त्याच्यामध्ये तुझा भाव कधी निर्माण झाला नाही. आणि ही जी एकत्वाची अवस्था आहे, परिशुद्धीची अवस्था आहे, त्याला बुद्धत्व म्हटलेलं आहे. आपण बुद्ध कोणाला म्हणतो? प्रज्ञावान होते ते बुद्ध, काही कळलं नाही, शब्द फक्त ऐकला. महाकारुणिक होते ते बौद्ध, काही कळलं नाही, शब्द काही ऐकला. महासेनवान होते ते बौद्ध, काही कळलं नाही, फक्त शब्दाला चुकून राहिलो, त्याच्यामध्ये आपण खुश. आम्ही बुद्धाला ओळखतच नाही, आम्ही बुद्धाला जाणतच नाही. आणि जोपर्यंत बुद्धाची खरी ओळख पटत नाही तोपर्यंत बुद्धाची शिकवण आत्मसात करता येत नाही, थोडक्यामध्ये बौद्ध बनता येत नाही. हे बाबासाहेबांच्या नंतर या समाजाचं फेल्युअर आहे, अपयश आहे. आणि म्हणून 67 वर्ष होऊन गेली असली बाबासाहेबांना जाऊन तरी आपण शून्यामध्ये आहोत. कोणतं परिवर्तन घडलं? किती जातीवाद नष्ट झाला, किती प्रमाणामध्ये, आणि त्यांना मानणाऱ्या समाजामध्ये हे तत्व किती प्रमाणामध्ये रुजलं, याचा लेखाजोखा आपल्याला करावा लागणार आहे. उगीच कल्पनांच्या मागे धावायचं, एवढी परंपरा चालवायच्या, त्यामधून परिवर्तन घडत नसतं, त्यातून काही साध्य होत नसतं. आणि आपला संपूर्ण समाज त्याच्यामध्ये अडकलेला आहे. धर्म प्रचारासाठी आपण काय नाही केलं? हजारो परिषदा भरवल्या, लाखो प्रवचनं दिली, खूप मंडळ संस्था केले, खूप कार्यकर्ते कायम धर्माचं काम करतात. एवढं सारं करून समाज आणि तुम्ही कुठे आज सांगा बघू? वेळ आली हो. ज्या वस्तीमध्ये राहतो तिथे 4 माणसांचं पटत नाही बौद्ध म्हणणाऱ्या, ही आजची अवस्था आहे. इतका प्रचंड खर्च केला, एवढी प्रचंड मानसिक शक्ती खर्ची घातली, एवढं ज्ञान लोकांच्या पुढे आपण मांडलेलं, परिणाम काय झाला? हा चिंतेचा परिणाम आहे. एक तर ते औषध वाईट असेल, चुकीचं असेल, हे म्हणावं लागेल. नाहीतर आपण ते घेतलंच नाही, फक्त शोभेसाठी घरात ठेवलं असं म्हणावं लागेल. You will have to choose your exact object. ध्येय निश्चित करावंच लागतं. आणि
आणि प्रत्येक माणसाला ते ध्येय निश्चित करायला शिकवणं आणि त्याची बांधिलकी त्याच्यामध्ये निर्माण करणं हे बुद्ध धर्माचं सार सर्वस्व आहे आणि तीच धर्माच्या जीवन मार्गाची सुरुवात आहे. बुद्ध कळले पाहिजे, धर्म कळले पाहिजे, माझी मानसिकता आता काय ती लक्षात आली पाहिजे आणि बुद्धाची मानसिकता कशी आहे त्याचा अंदाज आला पाहिजे आणि मला हे सोडायचं आणि ते घ्यायचं आहे, मला त्या मार्गाने जायचं आहे. म्हणून बुद्धाचं ऐकलं पाहिजे, धर्माचं ऐकलं पाहिजे, तसं मी केलं पाहिजे. हे आकलन होणं त्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. पालीमध्ये बरेच 15-16 प्रकार सांगितलेले आहेत. ते सारे पेपर सांगितलं बसत नाही. तो विवेचनाचा भाग आहे, स्पष्टीकरणाचा भाग आहे. तत्व एकच आहे की आपल्याला सर्वांगीण समज आली पाहिजे आणि प्रामुख्यानं कुशल आणि अकुशल समजलं पाहिजे. म्हणून कुशल उपसंपदाचा स्वीकार करण्यासाठी हे आकलन होणं गरजेचं आहे. ते बौद्ध समाजामध्ये आज शून्यवत असल्यासारखं आहे. शून्यवत. काय माझं बुद्धाशी नातं, काय बुद्धापासून मला घ्यायचं आहे, काय बुद्धाने सांगितलं ते करायचं, याबद्दल माणसाला खात्री नाही. याची ही खात्री नाही, त्यामुळे तो बौद्ध असू शकत नाही. तोंडाला लाग म्हणेल. कोणी म्हणेल मी ईश्वरच आहे. कोणाचं तोंड धरता येतं का? नाही धरता येत ना. तो ईश्वर आहे म्हणतो, तो ईश्वर होतो का? आज बौद्ध समाजाची अवस्था ती आहे. तो स्वतःला बौद्ध म्हणत असला तरी तो बौद्ध नाही, ही सच्चाई आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरा मुद्दा आपला सांगू इच्छितो, याच्याशी संबंधित. आम्ही बुद्ध धर्म घेतला, आता खूप काही माहिती मिळाली, ज्ञान मिळालं, अभ्यास व्हायला लागला, ग्रंथ मिळाले, नाना प्रकारे. बाबासाहेबांच्या काळात लोकांना तर बुद्धही माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. आताच्या काळामध्ये नुसतं बौद्धांचंच काय घेऊन, बौद्ध म्हणणाऱ्या लोकांचंच काय घेऊन बसला. तर साऱ्या जगाला आता बुद्ध कळायला लागलं, मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार झाला. पण तरी बुद्धाचा स्वीकार मात्र होत नाही. हे आणखी भाग अति महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून विषमतावादी समाज व्यवस्था, विषमतावादी रूढी परंपरा, विषमतावादी तत्वज्ञान हे उखडून टाकून तिथे बुद्धाचा माणुसकी प्रधान शिकवण जी आहे, जीवनाचा आदर्श आहे, तो रुजवायचा हे बाबासाहेबांचे जीवन कार्य. म्हणून त्यांनी भारत बौद्धमय करण्याची घोषणा केली होती. आणि बाबासाहेबांच्या नंतर हा आदर्श मानणारे लोक स्वतः बौद्ध न होता बौद्धमय करण्याची भाषा बोलताना दिसतात. कोण बोलतो ही भाषा? जे बौद्ध नाहीत असे लोक बाबासाहेबांची भाषा बोलतात. भारत बौद्धमय करायचं आणि त्याची काही एक्झाम्पल जर घ्यायची म्हटलं पटकन आपल्याला घेता येते. जातीशी संबंध तोडायचा म्हणजे जातीचा एकही धब्बा, एकही निशाणी आपल्या जीवनाशी चिकटलेली असतात. प्रत्येक माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची आपली नियत झाली पाहिजे. ती जातीची मानसिकता संपली पाहिजे. तर जोपर्यंत आपण जातीमध्येच अडकलेलो आहे, जातीच्या बंधनात आहोत, जातीच्या प्रभावामध्ये आहे, जातीचा कुठला कलंक आपल्याला चिकटलेला आहे, तोपर्यंत आपली जात सुटत नाही. अगोदर ते साफ करा, नजरेपुढे नको, मग तो मनावरती प्रभाव पडणार नाही. तर हे करण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आपण केलं नाही. आणि फार महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की तुमची आयडेंटिटी, ओळख ही कास्टलेस झाली पाहिजे. म्हणून ती बौद्ध झाली पाहिजे. बौद्ध ही काय कास्ट नाही, ती जीवन पद्धती आहे, जीवनाचा आदर्श. मग आता आपण स्वतः प्रत्यक्षाने विचार करायचं की माझी आयडेंटिटी, माझी सार्वजनिक ओळख कास्टलेस आहे का? मी समाजामध्ये वावरतो भारतामध्ये,
तर मला लोक कसे ओळखतात, बौद्ध म्हणून ओळखतात का? काय उत्तर? लोक मला बौद्ध म्हणून ओळखतात का? हा मोठा प्रश्न आहे. मग जर मी बौद्ध असेल तर लोकांनी मला बौद्ध म्हणून ओळखलं पाहिजे. इट इज सो सिंपल. त्याला दिसलं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे की हा माणूस बौद्ध आहे. मी त्याला दुसऱ्या नावाने काही बोलू शकत नाही. तो बौद्ध आहे, ते बौद्ध आहे. मग भारतामधल्या माणसाला, आजचे भारतामध्ये जे बौद्ध आहेत, विशेषतः बाबासाहेबांना मानणारे, ते बौद्ध म्हणून दिसतात का? व्हॉट इज युअर आयडेंटिटी, सोशल आयडेंटिटी? तुम्ही मोठे अधिकारी झाला, जिल्ह्याचे कलेक्टर झाला, देशाचे प्राईम मिनिस्टर जरी झाला, चीफ जस्टिस जरी झाला, तरी लोक काय म्हणतात? दलित चीफ जस्टिस. खरं आहे की खोटं आहे? बौद्ध म्हणून ओळखत नाही ते. काही हुशार माणसं लाजे काजेस्तवर बौद्धही म्हणतात. परंतु मुख्य मुद्दा काय? पहिला दलित. What is your identity? Your identity is not Buddhist identity. Your identity is Hindu, casteist identity. त्यानुसार उत्तर झाले. एखादा अब्दुल रहमान झाला असता, पूर्वीचा त्याचा बाप असता महारमान, पण तो बौद्ध म्हणून झाला अब्दुल रहमान. त्याच्या बाबतीत काय म्हटले असते भारतीय लोक? अरे हा दलित झाला, दलित म्हटले असते. हिम्मत नाही दलित शब्द उच्चारण्याची. दे विल हॅव टू एक्नॉलेज हिज रिलीजन अँड कॉल हिम अ मुस्लिम. तसं घडतंय का आपल्या बाबतीमध्ये? कुछ ना कुछ दाल में काला है ना. कोणी लक्षात घ्यायचं? याचं एकमात्र कारण आहे जे बाबासाहेबांनी फार ताकदीनं तेव्हा सांगितलं होतं, पण लोक आजही ऐकत नाही. तुमचं नाव जातीवादी आहे म्हणून जातीच्या त्या बंधनात तुम्ही अडकलेले आहात. आणि ब्राह्मणांनी नामकरण जे मनुस्मृतीमध्ये कायदा म्हणून पुढे मांडलं, त्याच यासाठी की भारतीय मनुष्य कुठेही जरी ब्राह्मणाला भेटला की पटकन त्याची जात ओळखता आली पाहिजे आणि ब्राह्मणाला ब्राह्मणासारखं ओळखता आलं पाहिजे. हा श्लोक मनुस्मृती बाबासाहेबांनी स्वतः कोट केलेले आहेत. आणि एका वाक्यामध्ये त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की जात जी टिकून राहते, जगते, जी सामावलेली आहे, ती नावातच सामावलेली आहे असं त्यांनी निक्षून सांगितलं. जात नावाच्या साह्यानं जगते, टिकून राहते, त्यामध्येच समाविष्ट आहे. म्हणून जोपर्यंत तुम्ही नाव टाकत नाही ते तोपर्यंत जात नाही. म्हणून नामांतर करायला सांगितलं बाबासाहेबांनी. 36 सालापासून पहिलं 24 साली सांगितलं बार्शीच्या सभेमध्ये, 36 साली सांगितलं की नामांतरासह धर्मांतर करा. ते खरं, तो खरा बदल आहे, ते खरं परिवर्तन आहे. आज बाबासाहेबांचा हा विचार किती लोकांनी स्वीकारला मला सांगा. कोणी विचारही करायला तयार नाही. काय ऐकतो आपण बाबासाहेबांचं? उगीच आपलं स्वतःला लपवण्या छपवण्यासाठी लोकलज्जेस्तव बौद्ध म्हणतो, बाबासाहेबांचे अंगे म्हणतो. यापेक्षा आपल्या वागण्याला काही अर्थ नाही असं माझं स्पष्ट झालं. चेंज युअर नेम फर्स्ट. जातीचं नाव टाकून द्या. जातीचं उन्मूलन करा, निर्मूलन करा आणि बौद्ध म्हणून तुम्ही लोकांच्या समोर या. बौद्ध म्हणून तुम्ही नावं धारण केली, बौद्धांच्या मधली चांगली नावं धारण केली, तर
तर ऐकणारा मनुष्य तुम्हाला जातीच्या नजरेनं पाहणार नाही. आपला अनुभव आहे. आणि मला फार दुःख वाटतं जेव्हापासून कळायला लागलं कॉलेजमध्ये असताना पासून 70 साली मी ग्रॅज्युएट झालो तेव्हापासून एक डोक्यामध्ये विचार आहे की हा समाज चुकतो आहे. बाबासाहेबांचं ऐकत नाही, त्यानं नामांतर केलं नाही, नाव जोपर्यंत आहे तोपर्यंत जाणार नाही. दिवसेदिवस हा अनुभव पक्का होत गेला आणि ठाम झाला. त्यामध्ये आता काही चूक कुठे दिसत नाही, कुणाला दिसता कामा नये. प्रश्न आहे की आंबेडकर म्हणून आपण हे का केलं नाही, का करत नाही, काय नुकसान आहे, काय वाईट होणार आहे. म्हणून मला नेहमी म्हणावंसं वाटतं, आता कधी कधी जाहीरपणे बोलू नये असं वाटतं, संकेत असतात ते, पण आता कसं आहे डोक्यावरून पाणी गेलं ना, मात्र ते संकेतही बाजूला ठेवत असं मला वाटतं आणि खुशाल ठासून बोलावं. बाबासाहेबांनी सांगितलं गुलामाला गुलामीची जाणीव करून दे. तो असा जागा होत नाही, तसा जागा होत नाही, उठ उठ म्हटल्यानं उठत नाही, ते एखादी थप्पड लागवली तो उठेल ना, दुसरं काही इलाज राहिलेला नाही. म्हणून आज मला तमाम आंबेडकरी लोकांना बजावून सांगावं लागतं की जोपर्यंत तुम्ही नामांतर करत नाही तोपर्यंत तुम्ही बौद्ध नाही आणि बाबासाहेबांचं नाव घेण्याचा तुम्हाला हक्क नाही. उगीच ढोंग घेऊन लोकांच्या पुढे निघू नका. पहिली आपली जात टाका आणि मग लोकांच्या पुढे. नंबर 2 ची गोष्ट आहे की जात तशी टाकून चालत नाही. जातीच्या पाठीमागे विषमता आहे, ती विषमता गाळून टाकायची तुम्हाला. ती विषमता सामाजिक असते, व्यक्तिगत नसते. म्हणून तुम्हाला सार्वजनिक धर्मांतर केलं पाहिजे आणि तुमच्या समाजामध्ये तो धर्म लोकांना दिसला पाहिजे, जात नाही. आणि धर्माचं सामाजिक अस्तित्व माणसाच्या जीवन पद्धतीतून प्रकट होत असतं. मग बौद्धांचं सामाजिक बुद्धिस्ट आयडेंटिटी म्हणून प्रकट होणारं अस्तित्व जगाला कसं दिसलं पाहिजे. ह्या लोकांची नावं अर्थपूर्ण आहेत, चांगली आहेत. ती नावं ऐकली की आपल्या मनावरती चांगला प्रभाव पडतो. चांगला प्रभाव पडणारच, नॅचरल आहे, सायकोलॉजी आहे, कोणी बदलू शकत नाही. पण वाईट नाव ऐकलं की तुमच्या मनावरती वाईट परिणाम होतो. त्या वाईट भावनेने तुम्ही बोलायला वागायला लागतात कारण तुमची मानसिकता तशी घडलेली असते. पण अनेक घाणेरडी नावं भारतामध्ये आहेत. शिव्या आहेत अक्षरशः ब्राह्मणांनी दिलेल्या. गाढव आहे लेखाचा की हा झाला गाढवे. डुक्कर आहे की हा झाला डुकरे. बैल आहे की हा झाला बैल आहे. समजून येणार काय हे आडनाव आहेत ना, त्यांनी तुम्हाला नीच लेखलं, तुमचा अपमान केला, खच्चीकरण केलं आणि त्या नावाला तुम्ही धरून ठेवलं आणि तुम्ही त्याला खानदान समजता. व्हॉट इज दिस? आपलं डोकं जागेवरती आहे का? कोणत्या नावाला चिटकून बसतोय? ज्यांनी आमचं इतकं अपमान केलेला आहे, खच्चीकरण केलेलं आहे, आम्हाला नीच लेखलेलं आहे, ती नीचता घेऊन आपण मिळवतो. कमालच आहे लोकांची. मला मोठा आश्चर्य वाटतं की व्हॉट इज दिस? काय शिकलो आपण? काय बुद्धीचा वापर केला? छिरो आहोत, छिरो. म्हणून नागपूरच्या लोकांनी की मला एक तरी करून दाखवा अशी माझी इच्छा आहे. साऱ्या बौद्ध म्हणणाऱ्या लोकांनी पहिला आपला आडनाव टाकून द्या. जातीवरच्या आडनाव बदल करून तर दाखवा. प्रूव्ह युअरसेल्फ. आणि मग बाकीचे लोक तुम्हाला बौद्ध म्हणतात की नाही ते पहा. त्यांना तुम्हाला बौद्ध म्हणावंच लागेल का तुमचे आडनाव बौद्ध आहे. जात संपली. एखाद्या वेळेस इमानदार बौद्ध नाही झाला तरी चालेल, पण एवढं तरी करा. We are not prepared to do that.
हा माझा अनुभव आहे, मला फार दुःख होतं त्याचं. 2005 सालापासून मी नागपूरमध्ये आहे, 20 वर्ष मी नागपूरमध्ये काढली आणि इथे काही काम जमेना. शेवटी लोकांनी मला विहारातून हाकलून दिलं. माझ्या ऑफिसचं कुलूप तोडलं, हॉलचं कुलूप तोडलं. त्यामध्ये भिक्षू पुढारी, श्रामेर म्हणून नेतेगण पुढारी. आणि म्हटलं कुठे या लोकांशी भांडत बसा, त्यांचा अज्ञान का असंच वाढणार, आपण काही त्यांच्या नादी लागायला नको. मी सारं सोडून दिलं, माझं कॉलेज बंद केलं, सेमिनरी बंद केली. मला विद्यापीठाची शाखा भारतात निर्माण करायची होती. थायलंडच्या विद्यापीठाशी माझे संपर्क होते, तिथे अर्ज केला होता, तो मान्य झाला होता. आणि महाचुलालोकराज विद्यालय बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी थायलंडची त्याची शाखा मी नागपूरमध्ये निर्माण करत होतो. नाही होऊ दिलं लोकांनी ते. मी बंद केलं. त्यांच्याशी भांडतही बसतो नाही, आजही भांडत नाही आणि त्यांना मी नावही ठेवत नाही. का? तर ते अज्ञानीच आहेत ना. काय त्यांच्याशी म्हणून उपयोगाचं आहे, काय त्यांना नाव ठेवून उपयोगाचं आहे? शहाणं बना आणि हे काम आणखी कुठे जाऊन करा. म्हणून मी ते सारं सोडलं आणि मुंबई पुण्याकडे निघून गेलो. दिस इज अ मॅटर ऑफ फॅक्ट. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून बाकीच्या जगाला बौद्ध म्हणून काय दिसलं पाहिजे. आणि या बौद्धांच्या मध्ये किती ऐक्य आहे ते पहा, किती एकोप्यानं काम करतात, किती बंधुत्व आहे त्यांच्यामध्ये काम. आणि त्या ऐक्याच्या माध्यमातून एकमेकाशी सहकार्य करण्याच्या माध्यमातून त्यांनी किती प्रगती केली आहे सामाजिक दृष्ट्या, किती सुधारणा केलेली आहे हे जगाला दिसलं पाहिजे. दॅट इज युअर बुद्धिस्ट आयडेंटिटी, सोशल आयडेंटिटी. आणि आयडेंटिटी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. कुठल्या बुद्धांचा प्रचार करतात? व्हॉट काइंड ऑफ बुद्धिझम यू आर फॉलोइंग? काही करत नाही. आपण फक्त देखावा करतो. आंतरिक परिवर्तन ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आणि हा असा समाज की ज्याच्यामध्ये प्रचंड गटबाजी आहे, प्रचंड वैर आहे आपोपसामध्ये. पण नातेवाईकांचं आपोपसात पटत नाही. आता काय बोलायचं, आणखी कोणाशी भांडत बसायचं? आणि बुद्ध सांगतात ते मंगलसूत्रामध्ये, यात कानंच संघ हो येतं मंगलमुत्तम. की नातेवाईक संघटित झाले पाहिजे, त्यांचा संग्रह झाला पाहिजे, ते एकजीव झाले पाहिजे. हे जीवनातलं उत्तम मंगल आहे. साऱ्या बौद्ध म्हणणाऱ्या अनुयायांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी ते करून दाखवा. करून दाखवा. साऱ्या नातेवाईकांमध्ये ते बंधुत्व दिसलं पाहिजे, ते आपुलकी दिसली पाहिजे, ती माणुसकी दिसली पाहिजे, ते सहकार्य दिसलं पाहिजे. करून दाखवा. तर आपल्याला बौद्ध म्हणता येईल, तर बौद्ध म्हणता येईल. आणि ते करायचं असेल तर अगोदर आपला परिवार सुधारावा लागतो. घरापासून सुरुवात करावी लागते. मग विहारामध्ये प्रवचन असलं की महिला जातात. आई विहारामध्ये कसं कळणार, काय कळेल न कळेल, पण तेवढी तरी जाणीव आहे की त्याला माहिती केलं पाहिजे, मला काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून जाते विचार. बाबाचा पत्ता असतो ना काय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, मी घेतलेला आहे. आणि वस्तीमधल्या साऱ्या महिला तरी जातात का? साऱ्या आया तरी जातात का? नाही जात. आग्रह केला तरी हा जा तुम्ही, मी येते मागून. तिथे आपली येतच नाही, तिथेच उसळत. ही एवढीशी सुधारणा आपल्या घरापासूनची जर आपण करू शकत नसो तर आपली काय योग्यता आहे बाबासाहेबांची क्रांती करण्याचा? काय लायकी आहे आपल्याजवळ ती भाषा करण्याचा? We don't have any qualification for that. आम्ही बुद्ध जयंती साजरी करतो वर्षानुवर्ष. अशी वरवरची करतो, देखावा करतो. प्रत्यक्ष ह्या परिवर्तनाला आपण हात सुद्धा घालत नाही, ही ट्रॅजेडी आहे. आणि फार थोडी माणसं ते सिन्सिअर करतात, ती त्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि मला जास्त आनंद होतो की नागपूर विद्यापीठामध्ये ते अस्तित्व निर्माण झालेलं आहे. तो प्रभाव का होईना कुठे ना कुठे अल्पपणामध्ये कार्यरत आहे. तर या विद्यापीठामध्ये पाली भाषेच्या डिपार्टमेंटचं संचालन करणाऱ्याने ते स्वतःचं परिवर्तन करून घेतलेलं आहे. त्यामुळे नीरज बोधिले यांचा नीरज बोधी झालेला आहे.
फरक आहे की नाही? हे नीरज मोदीने म्हणत असले, त्यांना नाव देत असतं तर लोकांनी कोणत्या नजरेने पाहिलं असतं? अरे महाराज आहे ना तो. खरं की बोला. अगोदर एल.जी. मेश्राम होते, महाराज म्हणत होते ना. काय ट्रॅजेडी कशी आहे ते, वी डोंट थिंक अबाउट द पीपल अराउंड. की आपल्या अवतीभोवती काय चाललंय, लोक काय बोलतात, कसं पाहतात, कसं, आपण विचारच करत नाही, त्याकडे लक्ष देत नाही. यू चेंज अँड द वर्ल्ड इज चेंज्ड. आपण बदललो, जग बदलतं. आपण नाही बदललो, काही बदलत नाही. म्हणून आजही आपल्याला थोडीशी इमानदारी बाळगली पाहिजे असं मला वाटतं. सत्य जाणलं पाहिजे, ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. आणखी बरेच लोक येतात, त्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. फक्त एक महत्वाची गोष्ट शेवटी सांगू इच्छितो की आज वेळ आलेली आहे आपल्याला बाबासाहेबांचा शब्द न शब्द आठवण्याची आणि तो शब्द न शब्द पाळण्याची जबाबदारी घेण्याची. तेवढी एक इमानदारी जरी आपण आज स्वीकारली तरी काही चांगलं होईल. पण बाबासाहेबांचं ऐकायचंच नाही, ही जर बेईमानी चालू ठेवली तर यापेक्षा पुढे काय वाईट घडेल त्याचा अंदाजही करता येणार नाही. तितकंच आहे. बाबासाहेबांनी आमच्या कल्याणाचा, या देशाच्या कल्याणाचा आणि त्याच्या भवितव्याचा जितका बारकाईने विचार केला तेवढी तुमची माझी ताकद नाही, योग्यता नाही, क्षमता नाही. हे तर कबूल करावं लागेल. मग बाबासाहेबांनी बोलताना त्यांच्या धर्मामध्ये 4 आले तर सत्य सांगितली नाही, 2च सांगितली. आम्ही चिकोटत होते आणि बाबासाहेबांनी 2च नाही सांगितली, 4च सांगितली. त्यासाठी तर्क वापरावा लागतो. नुसतं दुःख आहे असं बाबासाहेब म्हणत नाही, ते विनाकारण नाही हे सुद्धा सांगतात. म्हणजे दुःखाला कारण आहे, दुसरं आले सत्य आलं ना. आणि त्याचा निरोध असा करता येतो, म्हणजे कारणही मिटवता येतं ना, विरोध करता येतो ना. म्हणून काही गोष्टी अध्यात्मच असतात, त्याकडे सांगितले नसतात, त्या समजून घ्यायच्या असतात. त्याला म्हणतात इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता. आम्ही ते सोडून देतो. बाबासाहेबांनी विपස්සना नाकारली आणि त्या पुस्तकातला खंड 3रा सुरू करा, त्यातला पहिला भाग वाचायला लागा. त्याच्यामध्ये सारच लिहिलेलं आहे. काय अनुपसन आहे, वेदनानुपसन आहे वगैरे. आणि तरी आम्ही म्हणतो आणि आमचं समर्थन करण्यासाठी भली जाडीजुडी पुस्तकं लिहितो. एका नागपूरच्या लेखकानं विपස්සना बाबासाहेबांनी नाकारली. ते पुस्तक मला भेट द्यायला आलं. GMC मध्ये कार्यक्रम होता, डॉक्टर कृष्णा कांबळेंनी आयोजित केला होता आणि तिथे त्या कार्यक्रमामध्ये ते आले, मला पुस्तक भेट दिलं. मी त्यांना फक्त एवढंच केलं, हे तुम्ही पुस्तक लिहिलं, मग यामध्ये विपස්සना नेमकी काय आहे ते लिहिलं का? नाही म्हणते ते काय आहे ते पालिका मला येत नाही, परंतु जेवढं काही माहीत होतं त्याच्यावर मी ते लिहिलं. बरं, विपස්සनाच्या विरुद्ध गोयंका किंवा कोणी विरोधक आहे म्हणजे नेमक्या कोणत्या तत्वाच्या विरोधात आहे ते तुम्ही मांडलं का? नाही ना. म्हणजे ते पाणी नसल्यामुळे मला ते काही मांडता आलं नाही. आणि म्हटलं तुम्ही याच्यात लिहिलं काय मग? आणि तुमचं पुस्तक मी का वाचू? तोंडावरती बोललो मी तिथे. ही आपली अशी विद्वत्ता माजवणारे लोक हल्ली फार झालेले आहे. कोणी कशावरही लिहितो. आपण नाव ठेवू नये, आता काही इलाज नाही ना. मग असे म्हटलं डोक्यावरून पाणी गेला तर कुठे गप्प बसता? मरायची वेळ आली ना, शेवटची धडपड करावीच लागणार. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी अत्यंत गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. समजा नागपूरमधल्या प्रत्येक वस्तीमधल्या प्रत्येक बौद्ध माणसानं आडनाव बदललं, नागपूर शहरावरती काही परिणाम व्हायचा ना. हादरून जाईल, भूकंप होईल नागपूरमध्ये. अरे हे काय घडलं? आता या माणसाकडे मी जातीचं नजरेनं कसं बघू आणि त्याला दलित कसं म्हणू? आता त्याचं नावच सांगत होतं बौद्ध म्हणून. आता मी तरी किती खोटेपणा करू अशा पेचामध्ये असं नसतं. ट्राय टू अंडरस्टँड.
नाव बदललीच पाहिजे, ऑफिशियली बदलली पाहिजे, अधिकृतपणे बदलली पाहिजे. दुसरा त्याला पर्याय नाही. दीक्षा घेतली पाहिजे. त्या दीक्षेमध्ये फार धर्म शिकण्याची काही आवश्यकता नाही. कारण बाकीचे जे काही तत्वज्ञान आहे ते मूळ शिकवणीचा विस्तार आहे, एक्सटेन्शन आहे. मूळ शिकवण बुद्धाची फक्त 3 वाक्यामध्ये सांगितली जाते आणि मुख्य तत्व एकच आहे, कुशल अकुशल. कुशल जीवन पद्धती परमोत्कर्षाला नेणं ही बुद्धाची शिकवण आहे. सब पापस करणं. पाप हा शब्द अकुशलाचा पर्याय आहे. सर्व अकुशल टाळणं. कुशलाचं चिंतन करणं नाही तर त्या कुशलाचा विकास करणं. कुशलच उपसंपदा. आणि कुशल हे केवळ व्यावहारिक असत नाही तर ते अंतर्मनात दडलेल्या अनेक प्रवृत्तीशी संबंधित आहे. त्या प्रवृत्तीला त्यांनी दोष म्हटलेला आहे, अनुसय म्हटलेला आहे. त्यामध्ये लोभ आहे, द्वेष आहे, अज्ञान आहे. ह्या मनाच्या प्रवृत्तीच आहे. मनाची काम करणारी ती पद्धत आहे. तर या पद्धती तुम्ही नष्ट केल्या मनाच्या, त्या बदलल्या आणि त्या जर कुशल केल्या तर तुम्ही सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झाला, जशी बुद्धाची अवस्था होती. त्याला भगवान का म्हटलं? रागो भगवती, दोषो भगवती, मोहो भगवती, सा भगवान असं म्हणतो. भग्न केलं म्हणजे त्याने उचललं, प्रवृत्ती संपून टाकली. मला राग येतच नाही तर काय करू मी? अशी अवस्था ज्या माणसाची झाली, तो मनुष्य कसा वागेल? तुम्ही किती शिवाय द्याला त्याच्यावरती काही परिणाम व्हायचा नाही. आणि तो वागताना त्याची भावना मैत्रीची असल्यामुळे तो तुझ्याशी चांगलाच वागेल. आणि पंचायत तो काही वाईट करणार नाही. ही माणसाची खरी विकासाची कसोटी आहे आणि ती प्राप्त करण्यासाठी आपलं जगलं पाहिजे. नुसतं मन करत बसू नका बरं. मनाचं मालक होणं फार अवघड आहे. आपण नुसतं बरोबरचं थाप पडत राहतो आणि मनोवैज्ञानिक म्हणतो. हे मनोविज्ञान काही कामाचं नाही. आपल्याला परिवर्तनालाच हात घालायला पाहिजे, ते बाबासाहेबांनी सांगितलं. आणि त्याचं उदाहरण बाबासाहेबांच्या निमित्ताने मी देतो आणि मग थांबतो. बाबासाहेबांनी नुसता बुद्ध धर्म वरवरचा म्हणून स्वीकारला नाही. अतिशय तर्कशुद्ध आहे एवढंच समजलं आणि स्वीकारला नाही. तर त्यांनी स्वतः आपलं जीवन त्या पद्धतीनं घडवलेलं होतं. स्वतःच्या जीवनाला ते वळण लावलेलं होतं. म्हणून प्रकांड पांडित्य असलं तरी बाबासाहेब स्वतःला बुद्धाचे शिष्य समजत होते. आणि म्हणत होती की बुद्धाच्या शिकवणीचा 1% जरी आपण कृतीमध्ये आणू शकलो तरी आपण जीवनाचं आणि जगाचं कल्याण करू शकतो. विनम्रता बुद्धाच्या बाबासाहेबांच्या मध्ये होती. तर विनम्रतेची सुद्धा आपण किंमत करत नाही. बाबासाहेबांच्या त्या भावनेला आपण किंमत देत नाही. आम्ही आमच्या मनानं बाबासाहेबांना बुद्धाच्या बरोबर ठेवतो. आहे ना प्रकार? आणि काही लोक म्हणतात सार्वजनिक कार्यालय बुद्धाने बाबासाहेबांना भेटो, समान ठेवा, एक ठेवा. बाबासाहेबांचं नसेल तर कार्यक्रम होणार नाही. बुद्धाचा पाहिजे, बाबासाहेबांचा पाहिजे. किती वरवरचं वागणं आहे. अरे आहे का त्याला अर्थ? गेली बाबासाहेबांची आपण इज्जत, सन्मान आहे बाबासाहेबांचा. आणि काही हायली क्वालिफाईड लेखक म्हणतात बाबासाहेबांचे म्हणजे प्रतिबुद्ध. काय बोलायचं आहे लोकांना? आमच्यासारखे ती बुद्धी कुठलीच होत जाते. आपण बेअक्कल होत असं समजून आम्ही लोक नसतो. हा दिखावा वाईट आहे. आणि त्या दिखाव्याच्या कुठे एकच गोष्ट असते ज्याला बुद्धांना म्हटलं अहम. त्या अहम पासून मुक्ती हे बुद्धत्व आहे. आणि अहम जपायचा, अहमच मिळवायचा
अहंच्या अधिकारातच सगळं करायचं, ही आपली जीवन पद्धती आहे. म्हणून आपलं आजचं वागणं पूर्णपणे वेगळं आहे. मी, माझी वस्ती, माझी संघटना, माझा समाज, माझं कार्य, या भावनेनं माणसं काम करत असतात. चुकीचं आहे, पूर्णपणे टाकाऊ आहे. यू आर नो व्हेअर. त्या अहमपासूनची मुक्ती तो महत्वाचा भाग आहे. हे मोठमोठे प्रवचनाचे विषय आणि हे सारे विषय आम्ही आमच्या सेमिनरीमध्ये शिकवतो. परंतु नागपूरमध्ये सेमिनरी जितकी वर्ष चालवली तेव्हा हे विद्यार्थी फक्त अकॅडमिक अभ्यासामध्ये मग्न होते. ते माझ्यापासून हे काही शिकले नाहीत. ते फक्त अकॅडमिक एज्युकेशन घेतलं त्यांनी, परंतु धम्म शिकले नाहीत. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळं तोही मी अनुभव घेतला, हे काही जमत नाही, त्यापेक्षा ते अकॅडमिक शिक्षण बंदच करून टाकलं. आम्ही कॉलेज बंद करून टाकलं. फक्त धर्म शिकवायचं. आणि जर कर्जतला कॉलेजमध्ये ॲडमिशनला लोक येतात, गेल्या संपूर्ण वर्षामध्ये एकालाही ॲडमिशन मिळाली नाही. आली पुष्कळ, अर्ज येतात पुष्कळ, पण आमच्या इंटरव्ह्यूची जी टीम असते त्या टीमला अगोदर इंटरव्ह्यू द्यावा लागतो. इंटरव्ह्यूमध्ये जो पास होतो तोच मग माझ्यापर्यंत येतो आणि मग निर्णय मी घेतो की त्याला ॲडमिशन द्यायची की नाही. परंतु इंटरव्ह्यूमध्ये सारे परत जातात. एक वर्षामध्ये एकही मनुष्य इंटरव्ह्यूमध्ये टिकला नाही. पहिला प्रश्न असतो, वाय यू वॉन्ट टू बी वाय यू वॉन्ट टू बी मॉन्क. का बनायचं बाबा तुला? एकालाही सरळ उत्तर देता येत नाही. आणि खोटेपणानं दिलं उत्तर तरी उपप्रश्नामध्ये तो पकडला जातो. म्हणून माझ्या सेमिनरीमध्ये ॲडमिशन मिळत नाही लोकांना. आणि सेमिनरीमध्ये शिकवायचं ते काय आहे, कसं शिकवायचं याचं काहीही माहिती नसणारी माणसं सेमिनरी काढण्याचा प्रयत्न करतात. आता काय बोलायचं? जो उठतो तो सुटतो सेमिनरीची भाषा करतो. 2005 साली 6 साली विमल कीर्तीने प्रथमतः सेमिनरी स्थापन केली. त्यामध्ये सहभागी होण्याची बुद्धी झाली नाही कोणाला. त्याला सहकार्य करायची बुद्धी झाली नाही कोणाला. माणसाला किती अहमच्या आहारी जायचं, त्याला एक मर्यादा असते. आणि ती मर्यादा मी आपल्यापुढे मानतोय. मी माझी नाराजी प्रकट करत नाही. आय एम पॉइंटिंग द ट्रुथ ऑफ सिच्युएशन. काही लक्षात आलं? काही असो, आज आपण फक्त एवढाच विचार करावा की आपण बाबासाहेबांशी इमानदार राहावं, त्यांचा ऐकावं. त्यांनी म्हटलं, दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध म्हणायचं नाही स्वतः. आपल्या मुलाबाळांना कृपया जन्मानं बौद्ध करू नका. तो विचार त्यांच्या डोक्यामध्ये टाकू नका की तुम्ही जन्मानं बौद्ध आहात. प्लीज डोंट डू दॅट. त्यांच्या जीवनाशी घेऊ नका, त्यांचं नुकसान करू नका. त्यांना हे सांगा की बुद्धाची आदर्श दुःखमुक्त जीवन पद्धती ती समजून घ्यावी लागते. तो आदर्श लक्षात घ्यावा लागतो आणि मग तसं जगायचं की नाही आपल्याला ठरवावं लागतं. तर तुम्ही ते नीट समजून घ्या आणि तसं जगायचं नाही ते ठरवा. आणि तुम्हाला वाटलं की ठीक आहे त्या पद्धतीने जगायचं, तर मग दीक्षा घ्या. तोपर्यंत दीक्षा घ्यायची नाही. आणि आपली मुलं दीक्षा घेऊन बौद्ध होतील या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे अशी आपला मी हात जोडून विनंती करतो. प्लीज ट्राय टू डू दिस. बिगिन फ्रॉम युअर होम. बाहेरचं दूर राहू द्या. तुमचा लक्षात आलं? आता ही आचरणात्मक जीवन पद्धती आहे. त्यामुळे परंपरा आहे. आपण तिथे फक्त परंपरा म्हणून पाहतो की बौद्ध धर्माचा कार्यक्रम सुरू झाला की काय करायचं, सुरुवात कशी करायची? त्रिशण पंचशील ठरलेलं आहे ना. आपण त्रिशण पंचशील करतो, तर त्याचा परस्पर काय संबंध याचाच आपल्याला पत्ता नाही. त्याचा परस्पर अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यामध्ये सत्य प्रतिपादन केलेलं आहे. दुःखमुक्त झालेला बुद्धाचा आदर्श तुम्ही स्वीकारताय म्हणून बुद्धं शरणं गच्छामि. मी त्यांच्या आश्रयाला जातोय बुद्धाच्या.
टू टेक रेफ्यूज म्हणतात इंग्लिशमध्ये. मी बुद्धाच्या आश्रयाला जातो आहे, त्यांचा आश्रय घेतोय यासाठी की ते जसे सांगतील, ते जसे वाटतील तसं मला करायचं आहे. काही लक्षात आलं? म्हणून बुद्धं शरणं गच्छामि, शरणं गच्छामि, आश्रयाला जातो त्यांच्या. ही आपल्या डोक्यात भावना नसते. धम्मं शरणं गच्छामि, मी धम्माचा आश्रय घेतोय, त्यांच्या आश्रयाला जातोय. म्हणून शरण, मराठी म्हणतो आपण शरण जातोय, त्याचा अर्थ मी त्यांचा आश्रय घेतो, त्यांचं आधिपत्य स्वीकारतो, ते जे सांगतील तेच करतो, त्यापेक्षा वेगळं करत नाही, माझ्या मनसच पैकी रेटत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे शरणं गच्छामि याचा अर्थ सुद्धा आपल्याला नीट कळत नाही, लोकांना तो समजावून सांगता येत नाही. संग्राम शरणं गच्छामि की आहे त्याप्रमाणे जगणारी माणसं आहेत, मला त्यांच्या आश्रयाला जायचं आहे, त्यांच्या आधारानं मला ते जिजीवर जायचं. ही प्रतिज्ञा करणं म्हणजे त्रिशरण आहे. ते माणसाच्या मनात रुजवा, त्याला ते पटवा, आणि ते घ्यायला जेव्हा तो तयार होतो तेव्हा त्याला बुद्ध म्हणजे दीक्षा द्यायचं, पण देऊ नका. शरण गच्छामि ही साधी गोष्ट नाही. मग तुम्ही आता ते कार्याला निघाल्याचा पुरावा काय? व्हॉट इज द फर्स्ट स्टेप यू आर टेकिंग टुवर्ड्स दॅट? पहिलं पाऊल कोणतं उचलायचं, त्याप्रमाणे आचरण करण्याचं, त्या पंचशीलाचं पालन. म्हणून त्रिशरणासह नेहमीच पंचशील घेतलं जातं, विनाकारण घेतलं जात नाही. आणि आपण कार्यक्रमामध्ये म्हणतो आपल्याला आगाई माहीत नसतो, पिछाई माहीत नसतो, एक परंपरा आहे म्हणून आपण ते करतो, बाकी दुसरं काय आहे. This must be changed. हे बदललंच पाहिजे, त्याशिवाय दुसरा इलाज नाही. म्हणून आपल्या मुलाबाळांना कमीत कमी या पद्धतीनं वागवण्याचा आणि घडवण्याचा प्रयत्न करा. उगीच त्यांच्यावरती अन्याय करू नका. मी ITI वगैरे अशा ठिकाणी सुद्धा आपले विद्यार्थी बघितले ज्यांना नीट 4 आर्य सत्य सांगतात नाही किंवा अष्टांगी मार्ग सांगतात. मी त्यांना विचारतो, वाय आर यू बुद्धिस्ट? नाही म्हणते काय, मी बौद्ध कुटुंबात जन्माला बुद्धिस्ट. तुम्ही त्यांचं नुकसान करता, तुम्ही त्याच्यावरती अन्याय करता. कमीत कमी हा अन्याय तरी कृपया बंद करा, आणि आज कळणं पोरांना समजावा. तुम्ही समजावायला लागलं तर ते ऐकतील, समजतील, पण त्यांना असं विनाकारण वाऱ्यावरती सोडू नका आणि त्या धर्मामध्ये वावरू देऊ नका, ही माझी आपल्याला विनंती आहे. म्हणून बाबासाहेब म्हटलं की धम्म दीक्षा घ्या. धम्म दीक्षा घेतल्याशिवाय कोणाला बौद्ध समजायचं नाही. आम्ही बाबासाहेबांचं ते नाकारलं, आजही नाकारतो, आणि आमचे प्रचारक आजही ते करत नाही. ते आपल्या नुसतं बुद्धाची शिकवण सांगत बसतात. ते डोंट नो दिस. नंबर 2, नामांतर केलंच पाहिजे. किसी हालत में जातीवाद को उखाड़ कर फेकना है, आणि आमच्या जीवनावरती ते संबंधित असता कामा नये. जातीचा संबंधच राहता कामा नये. आम्ही तो तोडून टाकला पाहिजे. आणि जातीचं नाव हा संबंध आहे, डायरेक्ट संबंध, इतका तगडा की त्या नावामुळे जातच जिवंत राहते, नष्टच होत नाही. आणि मग मराठीमध्ये म्हण येते, जात नाही ती जात. आणि जाईल कशी? तू सोडायला तयार नाहीस ना, तो आपली धरून ठेवलीच आहे, मग जाईल कशी? तुम्ही सोडा ती. हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे, आणि आज ते फार तातडीनं केलं पाहिजे असं मला वाटतं. दुर्लक्ष करण्याची ती अजिबात गोष्ट नाही. आपल्याला दुसरं काही करता आलं नाही तर किमान ह्या 2 गोष्टी तरी समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या संपर्कात आपण येऊ त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस अँड डू दिस. ती आपल्या हातून फार मोठी सेवा होईल, त्यापेक्षा आधी काही करण्याची गरज नाही. म्हणून नामांतर केलं पाहिजे, धर्मांतर केलं पाहिजे, आणि पंचशीलाचं पालन करण्याची आपण जबाबदारी घेतो. हे पंचशीलाचं पालन भक्कम व्हावं, आपला तो स्वभाव बनावा, आपल्या परिवाराच्या लोकांना ती सवय लागावी. म्हणून दर आठवड्याला अष्टशील घेऊन उपोषण करायचं असतं. पंचशील परिपक्व होण्यासाठी, भक्कम होण्यासाठी अष्टशिलाचा सहारा घ्यावा लागतो. थोडं आणखी पुढचं पाऊल टाकून करावं लागतं, सामान्य गोष्ट नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध त्यांच्या धर्मातल्या ग्रंथामध्ये सरळ शब्दात लिहिलं आहे की सप्ताह पाठीमागून सप्ताह अष्टशील घेऊन उपोषणाचं पालन करा. त्याची भाषा काय? करा अशी भाषा आहे.
करावे अशी भाषा नाही. करावे म्हणजे त्रयस्थ झालं, केलं तर केलं, नाही तर नाही. पण करा म्हटलं की आज्ञा झाली की तुम्ही केलं पाहिजे, सूचना झाली. मग बाबासाहेबांनी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये सूचना दिली. लाखो लोकांनी बाबासाहेबांचा ग्रंथ वाचला. हे वाक्य कोणाच्या वाचनात आलं नाही का? हा माझा सवाल आहे. आपण वाचलं असेल ग्रंथ तर आपणही विचार करा की हे वाक्य आपण वाचलेलं आहे का, आणि त्याचा अर्थ आपण नीट लक्षात घेतलेला आहे का, आणि बाबासाहेबांनी ते मला करायला सांगितलंय ते मी करायला तयार झालोय का? एवढी तरी इमानदारी आपल्याला दाखवता येईल, एवढा तरी प्रामाणिकपणा आपण केला पाहिजे. मी माझं स्वतःच काही सांगत नाही तुम्हाला. मी फक्त बाबासाहेबांचं जे काही आहे दर्शन शिकवण ती थोडीशी उघड करून सांगतोय, थोडीशी तपशिलामध्ये सांगतोय, बाकी काही नाही. कमीत कमी या 3 गोष्टी आपण केल्याच पाहिजे. आणि मग चौथी गोष्ट आपोआप घडायला लागते, ती आहे एकत्रित येण्याची. मी उपस्थित करतोय, मला ही अडचण आली, मला ही शिकवण समजली नाही, आता कोण सांगेल? मग मला ध्यानात गेलं पाहिजे, इतरांच्या संपर्क आलं पाहिजे, त्याच्यापासून ऐकलं पाहिजे. तुम्हाला विहारात जावंच नाही, ती इच्छा निर्माण होतेच. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं चौथं तत्व की दर रविवारी विहारामध्ये एकत्रित या. माणसं एकत्रित यायला येतात. कारण असेल तरच एकत्रित येतील, कारण नसेल तर एकत्रित येणार नाही. आणि आपण काही कारण नसताना लोकांना फक्त सांगतो, ए बाबासाहेबांनी सांगितलं विहाराचं दर रविवारी, तुम्ही विहारात जा म्हणून. लोक म्हणतील कशासाठी जाऊ, काय कारण आहे, काय उपयोग आहे? लक्षात आलं? मग आपण आपल्याच भ्रमामध्ये वावरतो. अरे बाबासाहेबांची शिकवण आम्ही प्रचार केला म्हणून. अरे कुठला प्रचार केला म्हणून? तू काहीच केलं नाही. लक्षात आलं आपलं? त्यांना मोटिवेट करा, त्यांना उद्युक्त करा, त्यांना कारण पटवून द्या की यासाठी जायचं असतं. आणि ते कारण जेव्हा ते करायला लागतात तेव्हा त्यांना कळतं. म्हणून घराघरात सर्व कुटुंबियांनी उपोषण केलं पाहिजे. ही माझी आणखी एक मोठी विनंती आहे. सर्वांनी उपोषण केलं पाहिजे आणि ते रविवारीच केलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं, मी सांगत नाही बरं, बाबासाहेबांची किंमत ठेवायची नाही. ते अमावस्या अष्टम्यास विसरून जातात, फॉरगेट. मुहूर्ताचं काही महत्व बुद्ध धर्मामध्ये नाही, हे लक्षात घ्या. आणि मग दुसरीच्या जेवणाचा 12चा मुहूर्त सुद्धा पाळायचा नाही. आता पाणी डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगायला नको विकाल भोजनाविरमी म्हणजे काय. सगळीकडे 12च्या हे तुमचं मला ऐकायला मिळतं काय ना. परंतु सुप्त निपातानंतर धार्मिक सुप्त वाचा. धार्मिक सुप्तामध्ये व्याख्या केलेली आहे. रतीन न भुंजेय, रतीन न भुंजेय विकाल भोचना. व्याख्या दिलेली आहे, बुद्धानं दिलेली व्याख्या आहे. रात्री जेवायचं नाही म्हणजे विकाल भोजन. 12चा मुहूर्त कुठून आणला बाबा? 12चा मुहूर्त कुठून आणला? आता मी जिथे राहतो तिथे सकाळी लोक मला ब्रेकफास्ट द्यायला येतात 9 वाजता, बरोबर. 9 वाजता ब्रेकफास्ट झाला हा की लागली 8:30 वाजता भोजन. आणि ते 2.5 तासामध्ये ते पोटात कुठपर्यंत जाऊन पोचलं याचाही मला पत्ता नसतो. आणि किती आता जागा रिकामी झाली त्याच्यात किती भर घालायची त्याचाही पत्ता नसतो. आता भिक्षुवरती अन्याय आहे ना तो. खाल्लेलं अन्न पचण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. आणि पहिलं खाल्लेलं पचल्याशिवाय दुसरं पचत नाही, तुमचं आरोग्य चांगलं राहत नाही. तर सारे लोक त्या भिक्षूच्या आरोग्याशी खेळ करत असतात. मी काही ते मानत नाही, मी ते दुखावून लावतो. मला जेवायचं तेव्हा जेवाय. हा म्हणजे तुम्ही ते शिलाचं पालन करत नाही, म्हणजे तुटलं मी दुधाची क्षमा मागतो आणि त्यातून मोकळा होतो.
पण मी त्या शिलाचं पालन नाही करणार. अरे खरं म्हणजे त्या शिलाचं पालन केलं जातं ना. रतीन भुंजे विकायला भोजन, रात्री जेवायचं नाही, विकायला भोजन संपलं, मी नाही रात्री जेवत. आपलं डोकं वापरा कृपया आणि हे समाजामधलं अज्ञान दूर करा. काही लक्षात आलं आपलं? आपणही असं बेदरकार वागणं चांगलं नाही. बुद्धाचा काळ होता, सुबत्ता होती, आरोग्य संपन्न वातावरण होतं, गर्दी नव्हती, निसर्ग संपन्न होता. आज गर्दी झाली, निसर्गाची संपन्नता संपली, प्रदूषण वाढलेलं आहे. आज जर तुम्ही 5 तासापेक्षा जास्त काळ उपाशी राहिलात तर लक्षात घ्या, कधी ना कधी तुम्ही टीबीचे शिकार होणार. तुम्हाला टीबी होणार. आणि आजही तुम्ही गरीब वस्त्यांमध्ये जाऊन पहा, तुम्हाला बरेच टीबीचे पेशंट आढळतील. तुम्ही कोणी बघितलं की नाही मला नाही, पण आय नो इट पर्सनली, कारण मी वस्त्यांमध्ये जातो, लोकांशी संपर्क ठेवतो आणि अनेक वस्त्यांमध्ये टीबी न असलेले लोक मला माहीत आहेत. का तर 5-6 तासानंतर त्यांना खायला मिळत नाही, तसे ते वावरत राहतात आणि कुठे ना कुठे मग ते संपर्काने बळी पडतात. आधुनिक जीवन धोक्याचं झालेलं आहे. डायबिटीस सारखे रोग वाढायला लागलेले आहेत. डायबिटीस असल्यामुळे तुम्हाला एकदमच जीवन चालत नाही. 4-5 तासानंतर थोडं थोडं खावं लागतं गॅसवर. आणि म्हणून बुद्धानं विनयपिटकामधल्या छोट्या मोठ्या नियमांना बदलायला सांगितलं. त्या बुद्धाचा सुद्धा भिक्षू अपमान करतात असा माझा आरोप आहे. तुम्ही त्या नियमाला जास्त चुकवून बुद्ध म्हणतात तो चुकीचा असेल तर पण सोडून द्या म्हणून. बुद्धाला व्यवहार बघितला, प्रॅक्टिकॅलिटी बघितली, योग्य अयोग्यता बघितली, त्याचा आम्ही विचारच करत नाही. म्हणून ही जे कर्मकांड आहे ते कर्मकांड वाईट आहे. काही लक्षात आलं? सगळीकडे आपल्याला अतिशय सामंजस्याने संतुलित भूमिका घेऊन जगलं पाहिजे. आणि आपण अशा प्रकारे जगण्याचा, आपला परिवार सुधारण्याचा आणि आपलं नातेवाईक सुधारण्याचा प्रयत्न केला फार मोठे काम आहे. आणि एकदा तुम्ही बिहारात यायला लागला की काही ना काही दान देण्याची इच्छा निर्माण होतेच, ऑटोमॅटिक. मग बाबासाहेबांनी सांगितलं 20व्या हिस्साचा भाग द्या, दान द्या, काही सांगण्याची गरज नाही. आता तो काही ना काही देईलच. आणि मग त्याला वाटलं की नाही मी जास्त दिलं पाहिजे. आता मला 1 लाख रुपये पेन्शन आहे. किती? 1 लाख रुपये. आणि माझा खर्च काय आहे जगण्याचा? किती आलिशान जगलो तर 10,000 रुपये. थोडं आरोग्यासाठी लागतात, त्यासाठी 10,000 रुपये ठेवेल. 20,000 मध्ये माझं काम भागतं, बरोबर आहे. मग मी ते 80,000 दान देतो का? देतो का? 80 नाही, 1,000-2,000 देत नाही. वास्तविक 1 लाखाचा 20वा म्हणजे 20,000 होता, ते देत नाही. नागपूरमध्ये कमीत कमी 1,000 लोक असतील ज्यांची पेन्शन 1 लाखाच्या पेक्षा जास्त आहे. काही लक्षात येतं आपलं? आगे की बात कहनी चाहिए. या लोकांनी आपलं अर्ध पेन्शन जरी समाजासाठी दान दिलं तर इथे प्रचंड धर्मकार्य उभारल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड. ती नियत नाही आमच्यासाठी, ती मानसिकता नाही आमच्याजवळ. तशी काही माणसं 4 पैसे खर्च करतात, मग स्वतःच्या पद्धतीनं माझी संघटना, माझं कार्य, त्यामध्ये 4 पैसे खर्च करतील म्हणजे आम्ही दान दिलं. आणि मग दिलं ते खरं आहे, पण ते सत्कारणी पडलं नाही ना, ते वाया गेलं. अर्थशास्त्राचे नियम असतात, त्या नियमावरती आता बोलत नाही, परंतु त्याच्यावरती आज ना उद्या बोलावं लागणार आहे. पण तू मला एवढंच म्हणायचं की बाबासाहेबांची इमानदारी जर आपला जोपासायची असेल तर 5 गोष्टीकडे लक्ष द्या. जन्माला बौद्ध मला सोडून द्या, समजून उमजून दीक्षा घ्या, ती प्रथा घरात सुरू करा.
नामांतर कराच, थांबू नका. उपस्थित आपल्या घरापासून सुरू करा. नातेवाईक गणगोत त्यामध्ये सहभागी करा. नातेवाईकांचं त्यांना समजावून सांगा, त्यांना करायला लागा, त्यांना बोलवा. पण कुठलं कुठं नातेवाईकांचं सगळं झाला पाहिजे, आपण केला पाहिजे. विहारात जाण्याचा प्रयत्न करा. जिथे धर्मज्ञान असेल तिथे जाण्याचा प्रयत्न करा. काल येणे धर्मसभा भूतानं सांगितलं, जिथे कोणी धर्म ऐकायला मिळेल तिथे जा, वारंवार धर्माचं श्रवण करा. विहारची जागा आहे आणि दान द्या. बाबासाहेब म्हटलं